तर पहिली 20 कामं त्या ग्रामपंचायतीची जर पूर्ण झाली नाही तर नवीन 20 कामं घ्यायला त्या ठिकाणी अनंत अडचणी येणार आहे। म्हणून अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की 20 कामं सुरुवातीला जी ग्रामपंचायत ज्या बीडीओंकडे त्या ठिकाणी दाखल करेल त्याची प्रशासकीय मान्यता, TS आणि वर्क ऑर्डर झाल्याच्या नंतर ती 20 कामं मग विहिरीचे असो, शेततलावाचे असो, गायगोठ्याचे असो, त्या संबंधित शेतकऱ्यांनी जर फळबाग योजना त्या ठिकाणी राबवली किंवा तुती लागवड केली तर वेगवेगळ्या या सगळ्या कामांसाठी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पैसा आहे। तर माझी विनंती एवढीच आहे अध्यक्ष महोदय, कारण माननीय मंत्री महोदय हे रोहयो खात्याचे मंत्री आहेत अध्यक्ष महोदय, आणि अंमलबजावणी जी आहे ते मॅक्सिमम ग्रामविकास विभागाकडे आणि काही ठिकाणी तहसील कार्यालयाकडे सुद्धा या ठिकाणी यंत्रणेचा भाग देण्यात आलेला आहे। तर अध्यक्ष महोदय, हे जे 20 कामाची कॅप आपण या कायद्यामध्ये घातलेली आहे तर ही 20 कामाची कॅप यंत्रणेकडे राहील का नाही राहणार, आणि ग्रामविकास विभागाकडे म्हणजे BDOकडे राहिली तर BDO आणि यंत्रणा या दोन्ही ठिकाणी फक्त 20च कामं करण्याचं त्या ठिकाणी जर मान्य केलं तर अध्यक्ष महोदय याच्यामध्ये अडचणी येतील। अध्यक्ष महोदय, मी बिलावर बोलतोय। होय, मी ऐकतोय। तुम्ही उरका म्हणताय तर मी बसतो खाली, ऐकतोय। मी कुठं रिपिटेशन नाही, मी रिपीट कुठलाही मुद्दा बोललेलो नाही, मी एकच मुद्दा या ठिकाणी बोलतोय। अध्यक्ष महोदय, नाही आता तुमच्याकडे कोणी राहिलेच नाही त्याच्यामुळे आमच्यावरच मी अर्धी पाळी येते। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 20 कामाची कॅप आणि ते किती दिवसामध्ये देयक जे राहिलेलं आहे ते सरकार देणार आहे, आणि ते झाल्याबरोबर नेक्स्ट 20 कामाला त्या ठिकाणी मान्यता मिळणार आहे का याचं एक उत्तर द्यावं। आणि कैलास पाटील साहेब म्हणाले, अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय भी म्हणाले, परंतु आपल्या राज्य सरकारने मंत्री महोदयांचं मी अभिनंदन करणार की 2014 साली 2012-13 मध्ये क वर्ग नगरपंचायत, नगरपालिका आणि नगरपंचायतीपर्यंत हा कायदा राज्य सरकारचा आहे, याला केंद्र सरकारच्या VBG रामजीशी जोडण्याची आवश्यकता नाही। महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे आणि तो जो GR होता तो आत्तापर्यंत त्या ठिकाणी चालू केला नव्हता। मी भरतशेठ गोगावले साहेबांचं या ठिकाणी मनापासून आभार मानणार आहे। अध्यक्ष महोदय, या वर्षी त्यांनी पहिल्यांदा या नगरपंचायत आणि नगरपालिका क वर्ग, अ आणि ब चा त्याच्यामध्ये समावेश होत नाही, क वर्ग नगरपंचायतीपर्यंत जे, कारण कोणत्याही ग्रामीण भागातली जी शहरं झालेली आहेत अध्यक्ष महोदय, 2 किलोमीटर रेडियसमध्ये फक्त शहर आहे आणि 10 किलोमीटर रेडियसपर्यंत शेतकऱ्यांची शेती आहे, तर त्याच्यामध्ये एक अट आहे अध्यक्ष महोदय की 25% रक्कम नगरपंचायत किंवा नगरपालिका यांनी स्वहिश्यामधून भरायची आणि 75% भाग हा राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे। आता सद्यस्थितीला कमी तरतूद गोगावले साहेबांनी केलेली आहे, परंतु अध्यक्ष महोदय आता तर फक्त आराखड्याच येतील, परंतु येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये नगर विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जी तरतूद आहे ती कृपया तरतूद वाढवावी आणि तमाम महाराष्ट्रातल्या ज्या नगरपंचायती क वर्ग नगरपालिका आहेत त्याच्यामधला जो शेतकरी आहे त्याला विविध ज्या योजना ग्रामीण भागामध्ये मिळतात त्याच योजना शहरी भागामध्ये सुद्धा, शहरी म्हणजे ते म्हणायला शहरी आहेत अध्यक्ष महोदय, ॲक्च्युअल 2 किलोमीटर रेडियसच्या पलीकडं तो अजूनही शेतकरीच आहे आणि त्याच्यासाठी गोगावले साहेबांनी तरतूद ठेवली, याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन। आणि येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये त्यासाठी भरीव तरतूद या ठिकाणी करावी आणि करावी अशा प्रकारची विनंती करतो। आणि माननीय
मंत्री महोदय आणि सरकारचं अभिनंदन करतो आणि या बिलाला पाठिंबा देतो आणि थांबतो. माननीय मंत्री महोदय. नको जाऊ देते एवढं लक्षात. अध्यक्ष महोदय, दत्त साहेबांनी मांडलेले मुद्दे अत्यंत